पहिल्या फेरीतील 14 सामना आपल्याला पाहायला मिळतोय, जो म्हणजे संदप विपक्ष मोठी देसाई. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू आपण पाहू शकतो, फक्त आणि फक्त दिशा दाखवली, पैर पर गेंद तो बाउंड्री के सैर पर गेंद. चेंडू इथून मात्र निघून जातोय सरळ डीप पाईन लेग सीमारेषा पलीकडे चौकार. अतुल गोलंदाज होते. कॅच शूटर गेंदबाज का दिली वितुटा. तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या धाव फलकावरती 1 पुढे सरकेल 5. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक मार्गस्थ आहे. एक खेळाडू डीप मध्ये असतील ते म्हणजे मिड विकेट रिजन मध्ये, दुसरे असतील ते डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, आणि बाकीचे सर्व खेळाडू हे 38 सर्कलच्या आतमध्ये असतील. पाहायला गेले तर बॅकवर्ड पॉइंट असतील, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड फाईन लेग, अशी ही रचना सजावट आपल्याला पाहायला मिळेल. ऑनसाइडचे क्षेत्ररक्षक वरती असतील. मिड ऑनला गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका अतिशय दमदार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषा पलीकडे अकरा धावसंख्येवरती 11 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 0 विकेट. 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धाव फलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना जर पाहायला गेले तर मोठी देसाई संघाची अप्रतिम बॅटिंगची मात्र नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. पंच कळवत आहेत चुकीची लाईन, चुकीची लेंथ, दिशा आणि डायरेक्शन याला भरपूर महत्व असतो. मग तो खेळ क्रिकेटचा असला किंवा आयुष्याचा, दिशा तुमची बरोबर असली पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये दिशा चुकली आणि पॅनल्टीलाइज केलं गेलं 1 धावेने. धावसंख्या 1 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन द बोर्ड. 12 धाव फलकावरती आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे, याची देखील नोंद करून घ्यायची. अनिवार्य पॉवर प्लेचा षटक जो मात्र मार्गस्थ आहे. बॅट्समन मनोज आणि मयुरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, वेगाला इथे मात्र कल्पकतेने उत्तर दिलं आणि चेंडू बघता बघता जातोय डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा, 4 धावा, चौका. तर मनोज, मयूर आणि मनोजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. अप्रतिम बॅटिंग, ज्याला स्वप्नवर्त सुरुवात म्हणतो, ड्रीम स्टार्ट, ती मैदानाच्या आतमध्ये देऊन देत असताना आपण पाहिले तर शुभम आणि मनोज, शुभमच्या माध्यमातून अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा कार्पेट फटका होता. म्हणावा लागेल की चौकाने वाला बेहतरीन चौका. विकेटचा हायदोस तांडव जो मात्र पाहायला मिळतोय. प्रलय इथे मात्र नक्कीच केलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अतुलवरती आक्रमक हल्ला चढवला आहे आणि सांगून देत आहे मोठे देसाई, गावचा ब्रँड. पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. देखना फटका टिपिकल ऑन द राईस खेळलेला फटका होता. चेंडू सरळ निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. 1
थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगची मात्र पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा हायदोस्त तांडव प्रलय जो मात्र पाहायला मिळाला. चेंडू तडीपार हद्दपार जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धाव फलकावरती 24 विदाउट अ लॉस. मयूरच्या माध्यमातून आक्रमक खेळी, 3 बहारदार चौकार आणि 1 दमदार षटकार त्याच्या माध्यमातून उभारला गेला. धावसंख्या धाव फलकावरती 24 मनोज आणि मयूर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर अतुल आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेशला आपण पाहू शकतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. तेच हौसले घेऊन दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण हौसले बुलंद आहेत ते म्हणजे नक्कीच मोठे देसाई संघाचे. कारण स्वप्नवर्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दिली आहे ती म्हणजे मयूरनी. मयूर आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंडू अप्रतिम कामगिरी, याला म्हणतात सब्जेक्टिव्ह क्रिकेट. माहिती आहे चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय तो म्हणजेच मयूर आणि त्याच्या माध्यमातून 2 धावा एकवटल्या गेल्या आपण पाहू शकतो मनोजच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती 26 धावा धाव फलकावरती आहेत. सेन्सिबल क्रिकेट. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला भिडकावून देऊ सुद्धा असले पण भिडकावून दिलं नाहीये. फक्त आणि फक्त 2 धावा एकवटल्या गेल्या, याला म्हणतात एज्युकेशनल क्रिकेट. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, अतिशय वेगवान अशी गोलंदाजी, वेग इथे मात्र बीट करत आहे. प्रॉपर पाहायला गेलं तर भिडकावून द्यायचा प्रयत्न होता पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिजन वरून, पण चेंडू आपण पाहू शकतो अतिशय वेगवान रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल येतील गोलंदाज आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. चूक केली ती म्हणजे फलंदाजांनी आणि फलंदाजाला परतावा लागेल माघारी. 26 या आकड्यावरती फलंदाज मनोजची खेळी संपुष्टात. मनोजला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन, बॅट्समन बॅक टू द डगआउट. प्रेम यांना नक्कीच म्हणतात ना की जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके ही सितारे चमकते जो कभी मजबूरी का रोना रोया नहीं करते. पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च झाल्या, पण त्यानंतर आपण पाहू शकतो प्रथमेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी. क्रिकेटचा C4 कंट्रोल मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि C4 कमबॅक जो मात्र नक्कीच आपल्या संघासाठी केला. वॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, याला म्हणतात गोलंदाजी. चांगल्या प्रकारचा कमबॅक जो मात्र केलाय आणि नेहमीच म्हणतो मी कि हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. आणि तीच हिऱ्याची चमक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो ती म्हणजे संदप संघासाठी प्रथमेशच्या माध्यमातून. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिली आहे आपण पाहू शकतो. बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला गॅदर केला, तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 27 धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मनोजची विकेट डाऊन झाली आहे आणि 2 फलंदाज आपण पाहू शकतो मयूर आणि प्रेम ही जोडी मैदानाच्या आत. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन प्रेम, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन मयूर आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयुरेश. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच पाहायला मिळते. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर, टोटली डॉमिनेट केलेली ओव्हर आपण पाहू शकतो संदप संघाने. 2 षटकांची समाप्ती होते आणि आपण पाहू शकतो प्रथम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाचा स्कोर असेल तो म्हणजे 1 गडी बाद 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. टीम मोठी देसाई विपक्ष आपण पाहू शकतो संदप मध्ये चालू असलेला विद्यमान सामना जो मात्र दर्शकांच्या भेटीला येतोय. बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र नक्कीच आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. सामना हा 5 षटकांचा असणार आहे. संदप संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो म्हणजे मोठी देसाई या संघाला. अप्रतिम कॉन्टेस्ट,
जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित सारांश पाटील चषक 2022 थरार जो मात्र आपण पाहत आहोत. आज एकूण आपण पाहिले गेले तर 8 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले. काटाई, सापडे, कोपर, उसरगर, नवापाडा, सोनारपाडा, संदमानी, मोठी देसाई त्यामधून 2 राऊंड जिंकून कुशल स्पोर्ट्स सापडे संघ हा क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या फेरीतील आपण पाहू शकतो चौथा सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. संदप विपक्ष मोठी देसाई एक संघ इथून मात्र जिंकून पुढे फेरीमध्ये दाखवलेले आणि एक संघाचं अस्तित्व या स्पर्धेमधून समाप्त होणार आहे. हारणं जिंकणं क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, पण ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या बाहेर निघाल त्यावेळेस स्वतःच्या मनाला विचारा की मी माझं 100% दिलं का, आणि मनातून जर उत्तर आलं हा तर नक्कीच तुम्ही ती मॅच जिंकली नाही तरी चालेल, पण तुमचं मन जिंकलं ते एक नंबर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षल बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे पंच केला आहे. पुलचा देखना फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडू सीमारेषा पलीकडे गुल षटकार. आपल्याला पाहायला मिळते ब्रँड दाखवत आहे प्रेम मोठी देसाई गाव संघाचा. आणि नक्कीच धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन द बोर्ड, 34 धाव फलकावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह केला अलॉंग द वी, फक्त आणि फक्त स्टिअर केलं. फक्त एक धाव कंप्लीट. धावसंख्या धाव फलकावरती फक्त होईल ती म्हणजे 35-35 जी मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. वन बाउन्स चेंडूला गॅदर करतील ते म्हणजे आपण पाहायला गेले तर प्रथमेश. तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या पुन्हा एकदा एकनी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 36 या आकड्यावरती. मोठे फटके माऱ्यापासून वंचित इथे मात्र ठेवला आहे तो म्हणजे नक्कीच हर्षलनी पहिल्या चेंडूवरती षटकार आला, पण त्यानंतर क्विक रिप्लाय देत असताना 2 सिंगल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, पण अप्रतिम झेल आणि पाहू शकतो फलंदाज झालेत ते मात्र फेल. संघाला लागलेला झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. प्रेमची खेळी संपुष्टात, शिकार मैदानाच्या आतमध्ये आणि वाघाला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. प्रेम बॅक टुवर्ड्स द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. नेट नंबर 4 आपण पाहू शकतो बॅट्समन जितेश यांना. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स दाखवत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशाला गवस निघालणारा हा होता गगनभेदी, गगनचुंबी, दमदार, बहरदार, असरदार, दिमागदार षटकार. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहायला गेले तर 42 रन्स ऑन द बोर्ड. मोठ्या धावसंख्येच्या मागे मार्गस्थ असताना मोठी देसाई संघ फॉर्म आपण पाहू शकतो या टीमच्या मागे आहे आणि तो फॉर्म कंटिन्यू करत असताना गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मिस टाइम फटका आहे. बॅटीची एज आणि चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 2 गडी बाद 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम मोठी देसाई मैदानाच्या आतमध्ये होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर आणि सुरेख संगीत.
ज्यावेळेस बघतीस तू माझ्याकर मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, म्हणजे वोटिंग घेणारे येडे का? धावसंख्या तो फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो ती म्हणजेच 42 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाचा स्कोर आहे. आपण पाहू शकतो संदप विपक्ष मोठी देसाई मध्ये चालू असलेली चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये आपण पाहू शकतो प्रथमेश यांना. फटका प्रतिम आणि तितकीच अप्रतिम झेल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय झेल आणि फलंदाज होतोय फेल. जितेशची खेळी संपुष्टात आल्या पावली परतावं लागेल जितेशला टुवर्ड्स द पवेलियन. तिसरा गडी बाद होत आहे तो म्हणजे मोठी देसाई संघाचा बॅट्समन बॅक टू द डगआउट. नेट नंबर आपण पाहू शकतो 5 आकाश, बॅट्समन आकाश. मयूर नॉन स्ट्रायकर एंड वरती, स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन आकाश. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक कोट्यातील पाहायला गेलं तर दुसरा आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना की कशा प्रकारे स्पेल हाताळले पाहिजेत, कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे ज्यावेळेस संघ अडचणीत असेल. आणि अडचणीमध्ये संघ ज्यावेळेस होता त्यावेळेस या खेळाडूने आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय अप्रतिम गोलंदाजी करून. तोच गोलंदाज पुन्हा एकदा राईट आमोर विकेट. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन, पंचांकडे लाऊड अपील. पंच आमचे भीष्मासारखे उभे लाऊड अपील पेटाळत असताना या अपील मध्ये आपण पाहू शकतो उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. जर पाहायला गेलं तर 5 ते 6 वर्षापूर्वी श्रीलंका टीमचे कॅप्टन कुमार संगकारा हे देखील अशा प्रकारची अपील करायचे आणि ते संपूर्ण प्रकारे प्रेशरमध्ये टाकायचे पंचांना. तशा प्रकारची अपील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आणि स्थगित. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि येस चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. हा चेंडू नव्हता खास पण फलंदाजाला मिळाली नशिबाची साथ. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. मध्ये कॅच सुद्धा मिळाली असती. इन्फॉर्म बॅट्समन पवेलियनच्या दिशेने गेले असते, विकेटचं पतन झालं असतं पण चौकार देखील एकवटला गेला. नक्कीच पाहायला गेले तर धावसंख्या 4 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 46 या आकड्यावरती. 46 रन्स ऑन द बोर्ड. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, गैर मारा नकारात्मक मारा, वाईट चेंडू पंचांचा इशारा. धावसंख्या धाव फलकावरती 1 ने पुढे सरकेल. अतिरिक्त धावा ऍड होतील धावसंख्येवरती. 47 धावा या धाव फलकावरती आहेत. आपण पाहू शकतो आकाश आणि त्यासोबत इन्फॉर्म बॅट्समन मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मोठी देसाई संघासाठी. शॉर्ट चेंडूचा वापर, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि येस आपण पाहू शकतो 1 फॉर दी ओव्हर पंचांनी ताकीद दिली आहे प्रथमेश यांना. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी, गती आणि पूर्ण प्रकारे बाउन्स सरप्राईज करत आहे तो म्हणजे फलंदाजाला. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत आहेत. पुन्हा एकदा फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला उचलतील फेकतील. चांगली अशी पैकी तितकंच चांगलं कलेक्शन. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल, सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही. अप्रतिम कॉन्टेस्ट जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदप आणि ते फाईट करतायत अगेन्स्ट टीम मोठी देसाई. सामना 5 षटकांचा असणार आहे. 30 चेंडूंचा खेळ जो मात्र पूर्वार्धामध्ये होईल, 30 चेंडूंचा खेळ जो मात्र उत्तरार्धामध्ये होईल आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा रणसंग्रामी नाटक जो मात्र नक्कीच आपल्याला भोपर नगरीमध्ये पाहायला मिळतोय. अद्भुत आणि अविश्वसनीय जी मात्र ही स्पर्धा आहे. पंच मात्र कळवत आहेत वाईट चेंडू, वाईट बॉल. अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती मात्र 49 या आकड्यावरती. म्हणतात ना की अभी तो जिंदगी जीना बाकी है,
अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इंतजाम बाकी है, अभी तो नापी मुठ्ठीवर जमीन दोस्तों, अभी आसमान बाकी आहे. मैदानामध्ये काय झाले याला अर्थ नाही, पण पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असतो. फुलटॉस चेंडू आहे, जातोय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात उचलतील फेकतील तोपर्यंत चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने घेतलेल्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. 2 धावांच्या मदतीने चौथं षटक समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती झाली आणि प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो मोठी देसाई संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 3 गडी बाद 51 धावा, 3 विकेट डाऊन 51 रन ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर टीम मोठी देसाई अँड मोठी देसाई टीम प्ले अगेन्स्ट टीम संदप. संदप विपक्ष मोठी देसाई मध्ये चालू असलेली चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना, बिग मॅच, बिग फाईट, तितकीच मैत्रीपूर्वक लढत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहे. पाहायला गेलं तर एकीकडे असेल संदप संघ, दुसरीकडे असेल मोठी देसाई संघ. टॉस जिंकला संदप संघाने आणि मोठी देसाई संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. गोलंदाजी स्वीकारली ती म्हणजे संदप संघाने. पाहू शकतो शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती कुठला गोलंदाज येईल आणि शेवटचं षटक घेईल हे तर नक्कीच येणारा वेळच सांगेल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण हानामारीचा षटक म्हणतो तो हानामारीचा षटक इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज कुणालच्या माध्यमातून कुणालला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. धावा भरपूर बनल्या आहेत, इथून मात्र धावांवर रोख लावावी लागेल. कशा प्रकारची गोलंदाजी करतायत इथे येणारा वेळच सांगेल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नक्कीच आपण हानामारीचं षटक म्हणतो, पण तो हानामारीचा षटक मोठे देसाई संघाला नावाप्रमाणे हानामारी सारखा झाला तर एक भक्कम स्थितीमध्ये आणि फ्रंट फूट वरती येईल तो म्हणजे मोठी देसाई संघ. आणि जर नक्कीच पाहायला गेलं तर संदप संघ बॅक फुटवर येईल. पण नक्कीच क्रिकेट इज अ गेम ऑफ कमबॅक. सी फॉर कमबॅक दाखवावं लागेल, सी फॉर क्रिकेटचा कंट्रोल दाखवावा लागेल या मॅच वरती. गोलंदाज कुणाल सज्ज, गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन आकाश, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन मयूर. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. पहिले 4 षटकं जर पाहिली तर संपूर्णपणे मोठी देसाई संघाने वर्चस्व गाजवलं आहे. फ्रंट फूट वरती येऊन खेळत आहे, बॅक फूट वरती ढकलला आहे म्हणजे संदप संघाला. चेंडू होता आपण पाहू शकतो अप्रतिम आणि तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण जो मात्र पाहायला मिळतोय. संघाला लागलेला झटका क्रमांक आपण पाहू शकतो 4था आकड्यावरती तो म्हणजेच 51 आणि आकाशी खेळी संपुष्टात. अप्रतिम झेल पकडला जो मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक अतुलने. अतुलची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी. बॅट्समन परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी येतोय दुसरा बॅट्समन प्रतीक इन ॲट नंबर 6 आपण पाहू शकतो. प्रतीक आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जमेची बाजू मोठी देसाई संघासाठी की इन्फॉर्म बॅट्समन मयूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणाल शेवटचा षटक हाताळत असताना चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 57 होईल. ऑन द राईज खेळलेला फटका होता. नक्कीच प्रॉपर टायमिंग कनेक्शन झालं तो म्हणजे मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमारेषा पलीकडे गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. षटकारासाठी षटकार. इथे मात्र मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगल धाव. कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता फलंदाज बाद होत आहेत म्हणजेच धाव बादच्या स्वरूपात. प्रतीकला आल्या पावली परतावा लागेल. सॅक्रिफाईस केली ती म्हणजे विकेट आणि नक्कीच आपण पाहू शकतो प्रतीकची खेळी संपुष्टात आणि प्रतीक बॅक टू द डगआउट. डीजे मास्टर. जबरदस्तीचं लग्न आणि जबरदस्तीची धाव कधी सक्सेसफुल होत नाही आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आयुष्य असो की जीवन नक्की जर पाहायला गेलं तर एका दुसऱ्याशी कनेक्ट असतात. ज्याप्रमाणे
गोलंदाजांनी डायरेक्शन चुकीची लावली. इथे मात्र वाईट चेंडू. गेंद डालना चाहते थे वाशी में, गेंद गई काशी में. अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि 1 फॉर दी ओव्हर जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 59, 59 रन ऑन द बोर्ड. स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव ऍड होईल. ती म्हणजे धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल 60 या आकड्यावरती. 60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा धाव फलकावरती आहेत. पाहायला गेलं तर एकीकडे असेल मोठी देसाई संघ जी अप्रतिम फॉर्म मध्ये, अप्रतिम टच मध्ये आहे. दुसरीकडे असेल ती म्हणजे संदप संघ ज्यांनी चांगली फाईट बॅक दाखवलेली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. प्रॉपर जजमेंट केला नाही. प्रॉपर लाईन आणि लेंथ ही जज केली नाही. आणि पाहू शकतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावा धाव फलकावरती. इथे मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला कनेक्ट केला आहे आणि भिडकावून दिला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग लॉंग बिग वे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅट मधून येणारा हा होता खणखणीत स्ट्रोक, दणदणीत षटकार. जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन मयूरच्या माध्यमातून. तब्बल 41 धावांवरती खेळतो. एकदा जोरदार आहे मयूर साठी. फाईट दाखवली आणि नक्कीच एकेरी किल्ला हा मावळा लढवत आहे. म्हणतात ना स्वतःची सावली निर्माण जरी करायची असेल तरी उन्हामध्ये उभा राहायला लागतो आणि तो फलंदाज नक्कीच उन्हामध्ये उभा राहून स्वतःची सावली या मैदानाच्या आतमध्ये निर्माण करत आहे. पुन्हा एकदा मिस्टाईम फटका आपण पाहू शकतो. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक आले, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाव आणि सिंगल धावेने इथे मात्र आपण पाहू शकतो तर पहिल्या सत्राची समाप्ती होते. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 67. विजयासाठी 30 चेंडू आणि 68 धावांचा आव्हान असेल तो म्हणजेच संदप संघाला. म्हणतात ना की पहिला जो सत्र होता त्यामध्ये टोटली बॅकफुट वरती आहे संदप. पण संदप संघाला माझं एकच सांगणं आहे कि असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. देखो, परखो और फिर सुधार करो. यूं ही किसी के जय जयकार नहीं होती और दोस्तों कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर नक्कीच तुम्हाला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया. दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटक आणि 5 षटकांमध्ये 68 धावांचं लक्ष असेल तो म्हणजे संदप संघासाठी. आणि ज्यावेळेस दुसरं सत्र सुरू होईल त्यावेळेस आपण धावतं वर्णन ऐकणार आहोत. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक. एक अप्रतिम आवाज जो म्हणजे येडुटणेचा करण काळन यांना. ओव्हर टू यू करण. गोपर गावाला डोलता शान डीजे वाजतो. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो. 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 सोन्याचा उंगवून आला सान तोराना आनंद झाला. सारे गोंधळ ती बाळाला आले शुभेच्छा हे द्याया. सोन्याचा उंगवून आला सान तोराना आनंद झाला. सारे गोंधळ ती बाळाला आले शुभेच्छा हे द्यायला. आनंदाचा सोहळा प्रभू मुलं की साधतो. आनंद
आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो 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 हर्ष मावे न मानी आता थँक्यू डिसे सुंदर संगीत आपण ऐकलं. ज्याच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ते पाटीलचे चिरंजीव सारांश पाटील चषक 2022 हे पर्व 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. दिवस पहिला उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय मल्हार क्रिकेट संघ भोपर यांच्या वतीने सारांश पाटील चषक 2022 या पर्वामध्ये सामना पहिल्या फेरीमधला शेवटचा संदपच्या विरोधात मोठी देसाई या दोन संघांमध्ये पहिल्या डावामध्ये 67 उभारलेले आहेत. 67 धावा बॅटिंग करत असताना उभारलेल्या आहेत त्या मोठी देसाई आणि 68चं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे ते संदप संघासमोर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती प्रथमेश पाटील आणि प्रथमेश पाटील यांच्या सोबतीला नचिकेत पाटील. पहिला चेंडू घेऊन संदेश. सामन्याला झाली आहे सुरुवात. ऑन दी अप लॉंग ऑफला चेंडू चाललाय. सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. DJ Jack Jack कडून ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवण्यात आलं होतं चेंडूला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्यात आलं. जागेवरून खेळायचा प्रयत्न या फटक्यासाठी होतो असफल. फुटवर्कचा भाव जाणवला. धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. दुसरा चेंडू आला तो निर्धाव डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. ऑन साइडला मिड विकेट. ऑफ स्टंपचा बाहेर हा चेंडू देखील अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत कमी गतीने आतमध्ये येणार आहे तो निर्धाव. पहिल्या चेंडूवरती चौकार आला नचिकेतच्या बॅटमधून. वेताळ स्वामी संदप या ठिकाणी पाठला करतात ते 68चा 13.60 आस्किंग रन रेट आहे बॅटिंग करत असताना संदप संघासमोर. 68चं टार्गेट. संदेश आडवा बॅटने हॅमट केला. मिस टायमिंग कॉल त्या ठिकाणी आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकाचा झेल त्याने टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन 4 वरती पहिला धक्का. सुमितने झेल टिपला. नचिकेत होतोय बाद. पहिला धक्का या ठिकाणी बसला. क्रिकेट डेव्हलप होत आहे. हाताला आपण बघतो जास्त घाम येतो आणि कुठेतरी फटका कंप्लीट करता वेळी बॅट तुमच्या हातामधून निसटते आणि त्याच कारणास्तव आता बॉल क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला बरेचसे फलंदाज हँड ग्लोव्हचा वापर करत असताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज आघाडीचे आपण बघितले दोघी हँड ग्लोव्स यूज करत होते. आता बास झालेले आहेत नचिकेत. 4चं योगदान त्यांनी दिलं आणि कॅप्टन अजूनही आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश त्यांच्या सोबतीला येत आहेत ते फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पाटील. धावसंख्या 4 वरती संदेशला पहिलं यश. संदेश ऑफ साइडला लॉफ केलाय. लॉंग ऑनला क्लिअर करेल. तडाखेबंद फटका. चेंडू पहिला होता प्रथमेश साठी आणि त्याच्यावरती षटकार. षटकार आलाय. नचिकेतने अगोदर चौकार आणि अकाउंट ओपन केलं.
आणि आता प्रथमेश करतायत षटकर आणि अकाउंट ओपन. आवाज ब्रेक होतो डीजे मास्टर आकाश. आय थिंक बॅटरी इश्यू. आखू टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेग मध्ये वळवला. हुक करतायत. षटकारानंतर येतोय तो हा चौकार. तेरा पूर्णांक 6-0 डेट आहे आणि त्याच कारणास्तव इथे आस्किंग रन मेंटेन करत असताना पहिल्या षटकाचा संपन्न 1 गडी बाद. धावा 14. चौदा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 2 चेंडू जे फेस केले शेवटचे प्रथमेश पाटील यांनी आणि दोन्ही चेंडूंवरती आल्या त्या 6 आणि 4 अर्थातच 10 धावा. सो धावफलक 14 वरती जाऊन पोहोचले. कॅप्टन आहेत प्रथमेश. आस्किंग रन मेंटेन करत असताना पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत ते प्रेम. मायसिडेंट कडून खालच्या भागाला चेंडू लागला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. बॅक टू दी बॉलर मिड ऑफला त्या ठिकाणी मनोज यांना आपण बघितलं. मनोज देवकर. पहिला चेंडू येतोय तो निर्धाव. चांगलं बॅटल आहे. दोन्ही यंगस्टर आहेत. एका बाजूला आपण बघतोय प्रेम देवकर आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतात ते विशाल पाटील. धावसंख्या 14 वरती गोलंदाज पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेत. मिड विकेटला धावतात प्रति त्या ठिकाणी चेंडूच्या खाली पोहोचले. वेल जस्ट कॅच. फलंदाज बाद. 14 वरती दुसरा धक्का. वेताळ स्वामी 11 संदपला. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे ते विशाल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहेत ते रणदीप पाटील. दोन आता एक्सपिरियन्स काढू आहे. सो दोघांकडून जबाबदाऱ्या वाढल्या असतील. दोन्ही यंगस्टर बाद झाले. आघाडीला आले होते ते नचिकेत आणि त्या मागोमाग विशाल या ठिकाणी होत आहेत ते बाद. स्ट्रायकिंगला असतील प्रथमेश. प्रेम देवकर पुन्हा एकदा मायसिडेंट कडून एक्स्ट्रा कव्हर मध्ये हवेमध्ये खेळले होते. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आहे. डीप मध्ये प्रतीकला आपण बघतोय वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतात. जर्सी नंबर 10 नंबरची जर्सी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणाला माहीत नसेल असं एकही प्रेक्षक नसेल खऱ्या अर्थानं. कारण ज्यांनी आपला बॅटमधून संपूर्ण विश्वाला आपला परिचय दिला. भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. धावा 15. 3 मध्ये फक्त एक धाव आली 3 चेंडूंमध्ये. त्यासोबत एक विकेट मिळवले. प्रेम देवकर रिलीज करताना थोडासा अडथळा होतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती ते आपल्याला पाहायला मिळतील जात असताना. लेदर बॉल क्रिकेटर आहेत प्रेम देवकर. सो बघा मनकट विकेट साठी आपण या ठिकाणी वॉर्निंग देणं गरजेचं आहे. आयोजकांच्या सूचना आहेत अंपायर साठी देखील. डाऊन द ग्राउंड या ठिकाणी मिड ऑफ ला बसले गेले. सॉफ्ट डिसमिसल. 0 वरती बाद. रणदीप पाटील.
ठिकाणी तिसरा धक्का देखील आता बसतो मैदानाच्या आतमध्ये. बाद होतात रणदीप या ठिकाणी मिड ऑफला हवेमध्ये खेळले. त्यांच्या वरतून त्यांना एक्झिक्यूट करायचं होतं चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, परंतु मिड ऑफलाच ती विकेट त्या ठिकाणी देत आहेत. मनोज देवकरने सुंदर जल टिपलाय. तिसरा धक्का बसला आणि मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 5 जर्सी नंबर 4 नवनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 6व्या क्रमांकावर स्ट्रायकिंग एंडला. चेंडू जुनी शिल्लक आहे ते 2 या षटकामधले पॉवर प्लेच्या. तयार होतात प्रेम देवकर. वेगवान चेंडू होता खूट टप्प्याचा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते सध्या 16 वरती. 16 रन 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष 68चा आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आपण बघितल्या तर 2 धावा. लेट कट करतात. थर्ड मॅनला वेधून चेंडू जाईल गॅप मधून सरळ डीप थर्ड मॅन सीमा पार. 4. चौकार आता येतोय अखेर आणि चौकाराने धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रेमने आतापर्यंत या षटकामध्ये वर्चस्व गाजवलं त्याचा अगेन्स्ट आलेला हा नवनाथच्या बॅटमधून चौकार. धावफलकाला चालना थोडी मिळते. धावफलक 20 वरती. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवण्यात येते आणि ऑन साइडला लॉंग ऑन सोबत मिड विकेट. हवेमध्ये खेळलेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला मयूर देवकर चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. चौथा धक्का या ठिकाणी बसेल बॅटिंग करणाऱ्या वेताळ स्वामी संदपला. नावा धावफलकावरती 20 आहेत. षटक 2 संपन्न झाली आणि आता समीकरण जर आपण बघितलं तर 48 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 18. मात्र 18 चेंडू मध्ये 48 धाव समीकरण. आकाश आवाज ब्रेक होतो यार, थोडं लक्ष दे. प्रथमेश पाटील साठी बॅकवर्ड स्कोअर लेग डीप मध्ये मिड विकेट. डीप मध्ये काऊ कॉर्नर. लॉंग ऑन सोबत लॉंग ऑफ. वपीस होता आणि भिरकावलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन चा वरतून चेंडू सीमा पार. षटकार. अकाउंट ज्या फलंदाजाने षटकाराने ओपन केलं. 4 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत त्याने 17 धावा उभारलेल्या आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंटची भूमिका. नेतृत्व काय असतं ते नेतृत्व प्रथमेश पाटीलचं सध्या पाहायला मिळत आहे. ते विटाळ स्वामी संदप संघासाठी. एका बाजूने विकेट गेलेल्या आहेत 3 आणि या डावामध्ये जर आपण बघितलं तर 4 गडी बाद झालेले आहेत. 6व्या क्रमांकावरती अतुल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नावा सध्या आपण बघतोय षटकाराने 20 या आकड्यावरती आपण बघतोय.
हवेमध्ये लिडिंग एज संधी असेल झेलची. संदेश मात्रे चेंडूच्या खाली अखेर पोहोचला. सुंदर झेल आणि इथे अखेर प्रथमेश पाटील जी विकेट हवी होती मोठी देसाईला ती विकेट मिळते. प्रथमेश स्वतःवरती नाराज आहेत. संघर्ष चांगला राहिला. 17चं योगदान दिलं 5 चेंडूंमध्ये. ते होत आहेत बाद. विकेट लगेचच मिळाले. षटकारानंतर या ठिकाणी आणखी एक चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला. 17चं योगदान नक्कीच दिलं. शॉर्ट अँड स्वीट इनिंग होती परंतु प्रथमेश पाटीलचा विचार जर आपण केला त्याला वगळता एकही फलंदाज या ठिकाणी बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला नाही. विकेटवरती थांबणं गरजेचं होतं कारण 68चं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये आस्किंग रन मेंटेन करण्यात आलं होतं. दुसरं षटक प्रेम देवकरचं ज्या खेळाडूने ज्या गोलंदाजाने डावाला बदलवलं. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू हा मॅक्सने पाहायला मिळाले. स्लाइस ऑन दी बॅट. बॅटची कडा होती. अतुल पाटील लागोपाठचा दुसरा धक्का तिसऱ्या चेंडूवरती. आता मात्र आमचे डीजे मास्टर माहोल क्रिकेट करतायत. दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने माहोल क्रिएट केलाय. प्रेशर क्रिएट करत असताना 2 विकेट मिळवले. संदेश मात्र इज ऑन हॅट्रिक. 100 वरती ते आहेत. स्ट्रायकिंगला आपण बघतोय फलंदाज कुणाल पाटील. हॅमट केलाय. मिडॉनला चेस करत असताना चेंडू डीप मध्ये चालला. त्या ठिकाणी आकाश मात्रे आहेत. उचलून फेक होईल तोपर्यंत रन एक. धावफलक सिंगलने पुढे जात असताना आपण बघतोय आता संथपणे ते 27 वरती. अशा पद्धतीने धावा होऊ शकत नाहीत कारण जे आस्किंग रन अगोदर आपण बघितलं 13.60 होतं ते आता भरपूर वाढलेलं पाहायला मिळेल. 2 षटकांमध्ये फक्त 20 धावा आपण बघितलं. आस्किंग रन वाढलं होतं. 3 षटकांमध्ये 48ची गरज होती. जवळजवळ आस्किंग रन 16 वरती पोहोचलं होतं. वैभवसाठी ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूवरची नजर हटली. जोराने पार करण्याचा प्रयत्न फसला या ठिकाणी. या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. धावसंख्या एकंदरीत आपण बघतोय ती 27 वरती. गडी बाद झालेले आहेत ते म्हणजेच आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. आडव्या पाट्या ऑन साइड वळवला. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. सुमित उचलण्यासाठी थोडा उशीर. फेक होईल तोपर्यंत 2 रन्स. गुड रनिंग. षटक 3 या ठिकाणी संपन्न होत आहेत. लक्ष 68चं आहे. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते 29. सामन्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये गरज जर आपण आहे 39 धावसंख्येची. 39 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू आणि 39 धावा. परवाचा दिवस या स्पर्धेमधले लॉट्स काही शिल्लक होते त्या ठिकाणी ड्रॉ करण्यात आले. पहिला सामना असेल 9 जानेवारीचा वसार वर्सेस पडले. द्वितीय सामना असेल कोळेगाव रवींद्र संत यांचा संघ असेल त्यांच्या विरोधात गावदेवी उंबर्डे. तिसरा सामना असेल चिंचपाडा वर्सेस वाकळण आणि चतुर्थ सामना RCC पेठ वर्सेस शिरढोण. असे 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 8 ताकदवान संघ ज्यामध्ये आपण बघितलं पहिला वसार वर्सेस पडले, कोळेगाव वर्सेस उंबर्डे, चिंचपाडा वर्सेस वाकळण, RCC पेठ वर्सेस शिरढोण. 3 षटकं संपन्न झालेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील हा सामना शेवटचा. यानंतर द्वितीय फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर द्वितीय फेरीमधून विजयन उंबर्डे संघ पोहोचलेला आहे तो तृतीय लढतीमध्ये. अर्थातच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये स्पीडअप करायचे. चला मोठी देसाई आता आपण जास्त वेळ घेऊ नका. उशीर नको आहे. यानंतर द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच आणि 3rd राऊंड मधील अर्थातच क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. यस रोज या ठिकाणी एक टीम फक्त निघेल टॉप 4 मध्ये जाण्यासाठी.
सो पहिलाच दिवस जरी असला तरी या ठिकाणी आम्ही पूर्णपणे 7 सामने या ठिकाणी कव्हर करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये. सो आपल्या सहकार्याची गरज आहे. वेळेचं भान असू द्या मोठी दिसाई. चला अरे धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 29 वरती. सामन्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्या 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 39 धावसंख्येची. बॉलिंग मार्क वरती प्रतीक म्हात्रे, प्रतीक पाटील व्ही शेप मध्ये लॉफ केलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडूच्या ठिकाणी आकाशने कॉल दिलाय आणि आकाशामधून आलेला चेंडू त्याने टिपला. फलंदाज बाद. विकेट पाहायला मिळाली. आकाश जे कॅप्टन आहेत मोठी देसाईचे सुंदर झेल टिपला त्यांनी. बाद झाले. प्रतीक पाटीलला यश मिळते. नवीन फलंदाज बॉक्स रॅकेटला आला विकांत. ऑफ साइडला लॉफ केला. प्रहार जोराने करण्यात आला. मिड विकेटला वॉर्ड कॅच. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले संदेश म्हात्रे ज्याने अगोदरचं षटक सुंदर हाताळलं आणि आता क्षेत्ररक्षणामधून 100% कमिटमेंट. यंगस्टर जेव्हा जेव्हा आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक वेगळीच ऊर्जा आपल्याला कोणत्याही संघामध्ये पाहायला मिळते. आणि आज मोठे देसाई संघामध्ये जर आपण बघितलं तर 1 ते 2 सिनियर खेळाडू त्यानंतर यंगस्टर पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने तशाच पद्धतीनं वितळ स्वामी संदर्भ संघ देखील पाहायला मिळाला. चुका कुठे झाल्या तर टॉप ऑर्डर मधला एकही फलंदाज इव्हन प्रथमेश पाटील वगळला तर एकही फलंदाज तगडोगून बॅटिंग करू शकला नाही आणि त्याचंच कारण हा डाव कुठेतरी कोलमडत असताना पाहायला मिळतोय. 68चं लक्ष धावा दाफलकावरती 29. प्रतीक पाटील देखील हॅट्रिक 100 ठ्यावरती. लेफ्ट केल्या चेंडूला. इट इज वाईड. एक साधन या ठिकाणी मिळते आणि धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 30 या आकड्यावरती 30 रन. सामन्यामध्ये दोन्ही 38 धावसंख्येची गरज आहे. फुलर लेंथ होता. बॅटचा खालचा भागाला लागला आणि गरंगळ चाललाय तो चेंडू सिरी मिड ऑफला. धावण्याची संधी तर नव्हतीच. प्रयत्न देखील नव्हता. डॉट बॉल. चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 30 9 मध्ये 38. 9 चेंडू 38 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये. आखो टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कट करतात. त्या ठिकाणी डीप मध्ये हा चेंडू चालला. 1 रन फक्त मिळते आणि धावफलक सिंगलने आपण बघतोय जाऊन पोहोचलाय ते पुढे 31 31 या आकड्यावरती धावफलक. प्रतीक पाटील. ओ बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला होता बाहेर बाजूला. मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आकाश आवाज भरपूर ब्रेक होतो यार. तर विकेट या ठिकाणी आणखी एक पाहायला मिळाली आणि धावफलक जर आपण बघितलं सध्या 30 वरती थांबलेलं 32 वरती जाऊन पोहोचले. ते षटक या ठिकाणी संपन्न होते का? यस. 4 षटक संपन्न. 3 गडी बाद या षटकामध्ये झाले तर अवघ्या 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. शेवटचं निर्णायक षटक असेल. सोनारपाड्याचं कॅप्टन आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. RM11 गावदेवी सोनारपाड्याचे कॅप्टन. बघा व्यासपीठाचे आमच्या उजव्या बाजूला जे बांबू लावलेले आहेत त्यांना हात लावू नका. विद्युत वाहिनी आहे. धोका आहे तुमच्यासाठी. आयोजकांच्या सूचना आहेत. कृपया करून आपण त्या बांबूंना हात लावू नका. विद्युत वाहिनी आहे. कदाचित तुम्हाला शॉक बसू शकतो. आदरणीय श्री गणेश भोईर साहेब एक्स क्रिकेटर मोठा गावचे. एक काळ ज्यांनी मोठा गावसाठी गाजवला. यशस्वी उद्योजक त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. मनपूर्वक सहर्ष स्वागत.
धावफलक 32 वरती समर्थ आलेला आहे त्या षटकामध्ये. बॅकफूट लावून या ठिकाणी कट करता डीप मध्ये. या ठिकाणी आपण प्रेम देवकरला बघतोय. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या मिळाल्या. 1 साइडेड मॅच पाहायला मिळते. त्याचं कारण 67 उभारल्या पहिल्या डावामध्ये मोठी देसाईने आणि 68चा पाठलाग करत असताना पहिल्या डावामध्ये 14 होत्या. आस्किंग रेट मेंटेन करण्यात आलं. दुसरं षटक प्रेमचं त्याने या डावाला कलाटली. आउटसाइडच्या थर्ड मॅन मध्ये मनोज हातामध्ये हा चेंडू. या वेळेला रन मिळणार नाही. धावफलक आपण बघतोय ते 36 वरती. मोठं अंतर आहे धावसंख्येचं आता जर आपण बघितलं तर. एकंदरीत चेंडू देखील शिल्लक आहेत ते 3. लास्ट विकेट देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. सो 10व्या आणि 11व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. हर्षल आणि प्रथम शेवटीला येत आहे. डी मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कॅप मध्ये खेळले होते. प्रेम ज्या ठिकाणी पोहोचतात उचलून फेक करतील. या ठिकाणी फक्त 1 रन मिळते. सेकंडचा प्रयत्न करत होते. चेंडू जुनी शिल्लक आहेत 2. RM11 गावदेवी सोनार पाड्याचे कॅप्टन या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस लगेचच करण्यात येईल. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. धावा आपण बघितलं तर आता 1ने पुढे जात असताना सध्या 38 वरती धावफलक. 30 धावसंख्येचं अजूनही अंतर किती कमी करण्यात येईल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. शेवटचा चेंडू होता आणि तो देखील निर्धावाला. 30 धावसंख्येच्या फरकाने हा विजय संपादन केलाय तो जयनुमान मोठी देसाई संघाने. हार्दिक अभिनंदन. कॅप्टनने लगेच या टॉस साठी सामनावीरचा पुरस्कार ठिकाणी जाहीर करण्यात येईल. पहिल्या डावामध्ये 15 चेंडूंचा सामना त्याने केला आणि 42 धावसंख्येचं योगदान देणारा मयूर देवकर ठरला या सामन्याचा सामनावीर.